प्रकल्पाला पांढरा हत्ती असं संबोधन आणि आरोपही केले, काय निदर्शनास आलं? खरं तर 15 दिवसापूर्वी डम्पिंग याविषयी खरं तर इथे आम्ही रात्री अचानक सरप्राईज व्हिजिट ठेवली होती. काही स्थानिक नगरसेवक, आपले कोपरीतले स्थानिक नगरसेवक, तिकडचे स्थानिक नागरिक आपले यांच्या मागणीनुसार मी रात्री 8:30 पावणे 9 वाजता खरं तरी व्हिजिट केली होती. डम्पिंग म्हणजे कोपरीमध्ये आपण काही कालावधीसाठी हा कचरा जो गोळा होणार आहे तो टाकण्यासाठी आपण इथे पर्यायी त्यांना हे दिली होती, मान्यता दिली होती. पण आता गेली 5 वर्ष वारंवार हा कचरा इथे येऊन कोपरीमध्ये टाकला जात आहे. त्याचबरोबर जी वृक्षतोडी होते, त्या वृक्षतोडीची जी लाकडं वगैरे जी झाडं असतात ती पण इथे येऊन डंप केला जातो आणि एक प्रकारचा डोंगर सगळ्यात मोठा इथे या डम्पिंगचा झालेला आहे. आणि मला असं वाटतं की हा कुठेतरी नाश पावण्यासाठी इथे आग लावण्यात आली किंवा आज उष्णता एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे तर ती आग मिथेन वायू जो कचऱ्यांमध्ये निर्माण होतो तर त्या माध्यमातून ती लागली गेली तर याची पण आपण प्रशासनाकडे सगळी माहिती मी मागवलेली आहे. पण त्यावर त्वरित आपण इथे कुठल्याही प्रकारचा कचरा कोपरीमध्ये डंप करू नये. ज्या वेळेला पाहणी दौऱ्यासाठी आले होते त्यावेळेला इथे कुठलीही सुरक्षा व्यवस्था नव्हती, सुरक्षा रक्षक नव्हते, ती व्यवस्था आपण केली. पण तरी पण आता मला या मागणीनुसार सांगण्यात येतं की हा कचरा पुन्हा टाकण्यात येत आहे. आगीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. संध्याकाळच्या प्रमाणात अजून जास्त प्रमाणात आग खरं तर वर येते आणि त्याचा त्रास स्थानिक नागरिकांना लवकर जास्त होतो. कारण हरिओम नगरचा जो पट्टा आहे तर त्यांची घरं खूप जवळपास या डम्पिंग जवळ आहेत. त्याचप्रमाणे एसटी प्लॅनचा पण आपण दौरा केला होता, पण ती व्हिजिट मला वेगळ्या पद्धतीने घ्यायची होती. पण आज 15 दिवस होऊन सुद्धा कुठलीच माहिती पुरवली गेली नाही. तर आयुक्तांसमवेत तिकडचे अधिकारी या प्लॅनचे या सगळ्यांना घेऊन आणि ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर या सगळ्यांना घेऊन आज आपण स्थानिक नगरसेवक आणि सगळे नागरिक यांना घेऊन हा खरं तर प्रकल्पावर आपण या इथे आलो आहे. मला वाटतं महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे नेहमी या ठाण्याच्या विकास कामासाठी चांगले चांगले प्रकल्प आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. त्यामधलाच हा एसटीपी प्लॅन जो कोपरीमधलं जेवढं मलकेंद्र म्हणून आपण इथे खरं तर हा प्रकल्प इथे चालू केला, पण कुठेतरी या प्रकल्पामधून चुकीचे कामं केली जात आहेत असे इकडच्या स्थानिक नगरसेवकांनी पण आपल्याला सांगितलं. आणि मला असं वाटतं की जर 10 कोटी किंवा याच्यापेक्षा कोटीवध्य रुपये आपण जर या प्लांटसाठी देत असू आणि त्याच्यातून जर आपलं निराकरण होत नसेल तर मला वाटतं हा प्रकल्प थांबवला गेला पाहिजे किंवा याच्यावर काहीतरी पुनर्वसन किंवा पुन्हा प्रक्रिया करून हा पुन्हा प्रकल्प चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. कारण येणारा जो पैसा आहे किंवा देणारा जो पैसा हा नागरिकांचा आहे, लोकांचा आहे आणि त्याच्या मधूनच आपण एक चांगले प्रकल्प राबवण्यात यशस्वी होत असतो. पण आता याच्या पुढे मी महापौर म्हणून या प्रकल्पाला भेट दिली आहे आणि सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आहेत. जे 5 MLD पाणी आहे ते शुद्धीकरण होतं तर तो तसं काही मला इथे दिसलं नाही. जे अधिकाऱ्यांचे जे उत्तरं आहेत ती पण आपल्याला इथे व्यवस्थित भेटलेली नाही आहेत. पण माझ्या दालनामध्ये पुन्हा एकदा सर्वांबरोबर सगळी ही मीटिंग घेऊन याच्यातून काय निष्पन्न होईल याचा मी पाठपुरावा करत आहे. धन्यवाद. त्या ठिकाणी होते, संपूर्ण अधिकारी दिशाभूल करत आहेत म्हणून त्यांनी निषेध करत या विजिटमधून काढता पाय घेतला. त्याचबरोबर आयुक्त या ठिकाणी प्रशासन म्हणून उत्तर देणं गरजेचं होतं. नाही, जसं की कुठल्या प्रकारे अंकुश या प्रशासनावरती राहिला नाही. बघा, जसं की मी सांगितलं की महायुतीचं सरकार आहे, महायुतीचे आमचे नेते मंडळी आहेत ज्यांनी हा प्रश्न उठवला आहे. मला असं वाटतं की एखादा प्रकल्प चालू होण्यासाठी आणि चांगला होण्यासाठी आम्ही सगळे त्या मदत करत असतो. आणि मला वाटतं महापौर म्हणून माझ्याकडे त्यांनी हा विषय जरी आता घेतला असेल तरी 15 दिवसा आधीच हा विषय मी घेतला होता आणि त्याचा सर्वे पण केला होता. पण 15 दिवस होऊनही माहिती भेटली नाही म्हणून ही आयुक्तांना या भर उन्हामध्ये व्हिजिट घ्यायला लावली. कारण पुढचे दिवस माझे आणि आयुक्त साहेबांचे दोघांचे पण बिझी आहेत आणि त्या अनुषंगानेच आज ही मीटिंग लावली. आणि 15 दिवस प्रशासनाने 15 दिवस आम्हाला कालावधी दिलाय. त्याच्यानंतर जे काय उत्तर आम्हाला भेटेल त्याच्यावर आपण काम करू. मॅडम पुराचा त्रास सहन करावा लागतो याचा देखील पाहणी दौरा महापौर आयुक्तांनी केलेला आहे, आपण पाठपुरावा करत होतो. सबको नमस्कार.
श्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहब, खासदार नरेश जी मस्के साहब, जिला प्रमुख मीनाक्षी शिंदे और हमारी एकमय महापौर शर्मिला पिंपलोडकर, नगर सेविका मालतीताई पाटिल और हमारे जो टीएमसी के कमिश्नर है, उन सब ने यहाँ पे आज विजिट किया। कम से कम फरवरी में जो आग लगी थी हरिओम नगर के पीछे पूरे डंपिंग के इधर, उस वजह से काफी लोगों को त्रास हुआ था। हम धुआं इतना होता है कि हरिओम नगर हो, कन्या नगर, थाने करवाड़ी, सब जगह इतना धुआं हो जाता है कि लोगों को सांस लेने में तकलीफ होती है। आज हम लोग महासभा में जो बजट पास करते हैं या हम लोग जो परमिशन देते हैं कि ये प्लान पास करो, पर वो प्लान हमारे शरीर के लिए, हमारी तबीयत के लिए, हमारी हेल्थ के लिए नहीं होता है। ये लोगों की हेल्थ से खिलवाड़ हो रहा है। हम लोग 1 महीने से इसका प्रोसीजर कर रहे थे, कुछ फायदा नहीं। हमारी महापौर मैडम शर्मिला ताई ने हमारे साथ विजिट किया 15 दिन पहले, 20 दिन पहले। तब हमारे ओनाफ के जो हरिओम नगर के सब मेंबर्स हैं, मेरे हस्बैंड हेमंत पवनानी उसमें सेक्रेटरी है, वारंवार तकरार होने के बाद आज कमिश्नर ने विजिट किया। उसके लिए धन्यवाद करती हूँ उनको। और उन्होंने ये हमसे आश्वासन दिया है कि ये धूल जल्द से जल्द बंद हो जाएगा, क्योंकि इसकी वजह से जो बच्चों को, सीनियर सिटीजन को, मतलब यंगस्टर्स को भी प्रॉब्लम हो रहा था कि इतना धूल का प्रॉब्लम था। आज एसटी प्लान का जो मल का प्रॉब्लम है, आज हम लोग ड्रेनेज का बोलते हैं कि बारिश में प्रॉब्लम होती है, लेकिन ड्रेनेज का प्रॉब्लम आज बारिश नहीं होने के बाद भी कोपरी में डेली जेटिंग गाड़ी छोटी हो बड़ी हो भेजनी पड़ती है। आज यहाँ पानी भर गया, यहाँ 4-5 ठिकानी तो इतना बाहर आता है। जब हम लोगों ने महासभा में ये मंजूर किया है कि हम लोग यहाँ एसटीपी प्लान के थ्रू मल चेंज करके शुद्ध पानी किए, तो वो लोग पंपिंग क्यों बंद कर रहे हैं? पंपिंग बंद करने का क्या कारण है उनका? जब बिल हम लोग भर रहे हैं टीएमसी वाले, तो उनको पंपिंग बंद करना नहीं चाहिए। तो अभी कमिश्नर ने ये आदेश दिया है कि पंपिंग रेगुलर ठेवा, जैसे यहाँ का जो पानी है वापस ड्रेनेज में नहीं जाए, लोगों को त्रास ना हो, जो साफ सफाई हो वो साफ सफाई हो, और लोगों को जो भी तकलीफ हो सब खत्म हो। आज 15 दिन के बाद हम लोग शायद एक बार फिर से विजिट कर सकते हैं या मीटिंग रख सकते हैं कि इसका काम कितना का कितना पूरा हुआ है, नहीं हुआ है। मैं सबको धन्यवाद करती हूँ, हमारी पूरी टीम को, टीएमसी को और हमारे पूरे एरिया के लोगों को जो यहाँ पे उपस्थित हैं। थँक यू, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यांची पाहणी आयुक्तांसमवेत केलेली आहे। अनेक मुद्दे आपण समोर आणलेत, काय सांगाल? सगळ्यांना माझा नमस्कार। जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार नरेश जी मस्के साहेब, जिल्हा प्रमुख आमच्या मीनाक्षीताई शिंदे आणि सन्माननीय महापौर, सन्माननीय नगरसेविका नम्रता पामनानी। मला असं वाटतं की हा विषय इतका गहन झालेला होता की वारंवार याच्यावरती आम्ही तक्रार करत होतो। एसटीपी हा एक आमच्यासाठी मूलभूत, म्हणजे जो कोपरीचं जे बोलतो, जे आपलं एक चक्र चालायला लागतं की ड्रेनेजचा पाणी, जर सगळ्यात मोठा प्रश्न की सकाळचा फोन येणारा, कारण का इथे जे आम्ही एसटीपी प्लांटला जी मंजुरी दिलेली, आम्ही कोट्यवधी निधीला महासभेत आम्ही मंजुरी देत असतो, कारण का आम्हाला असं वाटतं की एखाद्या गोष्टीला मंजुरी ज्या वेळेला देतो त्यावेळेला त्या गोष्टी आम्हाला म्हणजे कमी करायच्या असतात, की जे प्रॉब्लेम लोकांमध्ये आहेत, ज्या तक्रारी आहेत त्या झाल्या पाहिजे। आणि मला असं वाटतं नवीन नवीन गोष्टी व्हायलाच पाहिजेत, नवीन प्रोजेक्ट येतात ते माझ्या वॉर्डमध्ये पण व्हायला पाहिजे। आणि याच्यासाठी मला असं वाटतं की आम्ही तिघींनी त्यावेळेला मंजुरी दिलेली याच्यासाठी। आणि मला असं वाटतं की ज्या वेळेला आम्हाला कळलं का यावेळेला इथे एसटीपी प्लांट असल्यामुळे पूर्ण कोपरी पूर्वेचं जितकं पण ड्रेनेज पाणी आहे ते तितकं पाणी इथे सगळं शुद्धीकरण केलं जाईल असं आम्हाला सांगितलं गेलं होतं। परंतु आपण फक्त मंजुऱ्या देतो महासभेत, आणि मंजुऱ्या दिल्यानंतर त्याच्यावरती प्रत्यक्षात एखाद्या ठेकेदाराला ते ठेका लागतो पण मला असं वाटतं की सगळ्या अधिकाऱ्यांना मी असं आव्हान आता करेल, आम्ही तिघे आव्हान करू की दिल्यानंतर तिथे आपण प्रत्यक्षात जाणं गरजेचं आहे। प्रत्यक्षात प्रॅक्टिकल मध्ये ज्या गोष्टींसाठी आपण मंजुरी दिली आहे, जो ठेका मंजूर केलेला आहे, जे कोट्यावधी रुपये आपण त्यांच्यासाठी मंजूर केलेले आहेत, त्या गोष्टी नक्की तिथे होत आहेत का, त्या गोष्टी आपल्या ठाणे शहरासाठी मिळत आहेत की नाही, याच्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे, पाहणी दौरा करणं गरजेचं आहे। फक्त नुसतं मंजुरी दिल्यानंतर आपण कुठेतरी शांत बसतोय, परंतु एखाद्या नगरसेविका जेव्हा आवाज उठवतात की इथे चुकीचं काम चाललेलं आहे, तर तिथे तुम्ही पाहणी करा। मला असं वाटतं ही पाहणी जर गेल्या वर्षी झाली असते तर आज इथे मला वाटतं मी महापौरांचा मनापासून धन्यवाद करेल की त्यांनी डायरेक्ट कमिशनर साहेबांनाच इथे आणलं, आणि म्हणूनच सांगत होती की कोपरीचा महापौर असल्यामुळे कोपरीची कामं लवकरात लवकर होतील, आम्हाला आता वाटते सगळ्या गोष्टी। तर त्या गोष्टी आज दिसायला लागले, तर कमिशनरच डायरेक्ट इथे आल्यानंतर प्रॅक्टिकल आम्ही त्यांना दाखवलेलं आहे, ज्या गोष्टी आपण मंजूर केलेल्या ते होत नाही। एसटीपीचे जे पंप असतात पाणी शुद्धीकरणाचे, ते 4 पंप चालू पाहिजेत, परंतु ते चालू ठेवल्यानंतर युनिट जास्त पडेल, त्या हिशोबाने ते कमी करण्यासाठी बिल तर महानगरपालिका त्यांना पे करत असते, परंतु इथे यांनी
इथे तेवढं काम पे करायला आपण बिल जे देतोय ते काम चाललंय की नाही याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे होतं. इथे तिथे 4 पंप चालू असतात, तिथे 2 पंप चालू असतात आणि तोच पाणी रिटर्न ड्रेनेजचा पूर्ण कोपरी पूर्वेला जातो. मला वाटतं सिंधी कॅम्प मध्ये 1 ते 25 बिल्डिंग आहेत, शांतीनगर एरिया आहे, नारायण कोळी चौक आहे, सुभाष नगर आहे आणि त्याचप्रमाणे काशाई चौक असे 3-4 जे स्पॉट आहेत हा पाणी पूर्ण सगळा बाहेर येतो. आणि बऱ्याच ठिकाणी तर ड्रेनेज लाईनच्या हिशोबाने ज्या ट्रान्झिंग कॅम्पच्या ज्या बिल्डिंग आहेत त्यांच्या तर ग्राउंड फ्लोअर पर्यंत तो पाणी जातो. म्हणजे मला असं वाटतं की ग्राउंड लेवलला पावसाळ्यात तर डायरेक्ट घरात पाणी जाते ते. तर याच्यासाठी वारंवार तक्रारी करून देखील आज मला वाटतं वर्षभरात आम्हाला न्याय मिळेल ही अपेक्षा आहे. मला वाटतं कमिशनर साहेबांनी सांगितले की 15 दिवसात हा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे. आम्ही कमिशनर साहेबांवरती आणि महापौरांवरती आता विश्वास ठेवलेला, कारण महापौर पण ह्याच वॉर्ड मधले आहेत आणि ही तक्रार फक्त मलाच नाही तर महापौरांना देखील आहे, कारण आम्ही त्या तिघी जरी त्याच वॉर्डच्या लोकप्रतिनिधी आहोत. तर मला वाटतं हा 15 दिवसाचा आम्हाला आश्वासन दिलं असं मी सांगणार नाही, पण शब्द आहे तो नक्कीच पूर्ण होईल असं आम्ही आता 15 दिवस वाट बघणार आहोत. ते नक्की ते होते की नाही, कारण पावसाळा पुन्हा जवळ आलेला आहे. त्याचप्रमाणे इथे पाणी शुद्धीकरण आणि ते पाणी विकलं जाईल असं सांगितलं गेलंय. तर ते उद्घाटन झालं तर मला असं वाटतं की उद्घाटनचं देखील मला तर नाही माहिती, यांना माहिती असेल तर माहिती नाही, तर त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे होतं की इथे उद्घाटन करतात काय, तर त्याची माहिती आम्ही तिथे घेतली असती. जर इथेच पाणी शुद्धीकरण तेवढ्या प्रकारे होत नसेल तर हेच पाणी जे पाणी आहे शुद्धीकरण आणि पिण्यासाठी वापरणार आहेत, तर इथेच जर नाही झालं तर तिथे त्यांना तो पाणी कसा मिळेल. मी हा पण विचार करते. ते बोलतात गार्डनला मी बराच मला वाटतं 50 लाख MLD पाणी तिथे देतोय, हे शब्द मी आता त्या ठेकेदारांचे ऐकलेले आहेत. पण जर इथे तेवढं पाणी शुद्धीकरण होते का, STP तेवढं चालतंय का, हा विषय देखील आहे. जर तिथेच पाणी जात नसेल तर ते गार्डनला तेवढं पाणी कसं पोहोचतं याच्यावरती अधिकाऱ्यांनी अभ्यास करणं आणि लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरा विषय, माझा एरिया जो आहे तो ठाणेकरवाडी, प्रेमनगर, कन्यानगर आणि हरिओमनगर हा 100 मला वाटतं वॉल कंपाऊंड STPचा आणि त्या सोसायट्यांचा आणि एरियाचा वॉल कंपाऊंड हा 3 मीटरचा देखील रस्ता त्याच्यामध्ये नाहीये. इथे जो कचरा टाकला जातो झाडांचा पालापाचोला, जिथे पण एरियामध्ये झाडं काटली जातात तो सगळा इथे जमा केला जात होता आणि वारंवार तक्रार करत होतो की झाडांमुळे साप झालेत, ते साप पूर्ण एरियामध्ये पसरतायत, प्रत्येकाच्या वॉल कंपाऊंड मध्ये जात आहेत. उद्या जीवितहानी काही होऊ शकते, कारण मुलंही ग्राउंड मध्येच खेळत असतात. बऱ्याच MSCDP मध्ये देखील ते साप जाऊन बसलेले, आम्ही ते साप काढायला माणसं देखील बोलवलेली. वारंवार तक्रारी करून आता कुठे तो झाडांच्या फांद्या तर गायब झाल्यात पण कचरा कुठेतरी जाळला जातोय. तर मग हा अचानक लागलेली कचऱ्याची आग, संध्याकाळी होणारं प्रदूषण, आपण बोलतो की लोकांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे. आम्ही याच्यासाठी ह्या सगळ्या आम्ही मंजुऱ्या दिलेल्या आहेत. तर मग प्रदूषण जेव्हा होतो, धूर जेव्हा पूर्ण एरियामध्ये पसरतो, तर हे मला असं वाटतं की जीवाला घातक आहे, श्वासनासाठी घातक आहे. जर खरंच आपल्याला सगळ्यांचं जनतेचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल आणि इतक्या जर ठेकेदारांना आपण जर इतकं मोठं प्लॅन भव्य दिव्य असा कोट्यावधी रुपये आपण त्यांना देतोय, तर मी सांगेल खरंच अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती लक्ष ठेवणं देखील गरजेचं आहे. हा पैसा जनतेचा आहे, जनता मेंटेनी जे टॅक्स डिपार्टमेंट कसा असेल त्याचा पैसा आहे. तर मला असं वाटतं त्याच्यावरती लक्ष ठेवणं देखील गरजेचं आहे. जनतेच्या आवाजासाठीच आम्ही तिथे तिघी बसलेलो आहोत आणि आता महापौर आमचा आहे आणि मला असं वाटतं नक्कीच आम्ही जिथे आवाज करू आमचा महापौर आमच्या जोडीला असणार आहे आणि नक्कीच कोपरीला नाही तर पूर्ण ठाण्याला नाही मिळणार आहे.